नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला महादेवाची पूजा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर जाताना सोबत काय काय साहित्य घेऊन जायचं आणि मंदिरामध्ये कशी पूजा करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवांचा सर्वात मोठा उत्सव असतो। महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची अगदी मनोभावे पूजा करते, भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवाची पूजा करतात त्यांच्या जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते। त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अगदी मनोभावे महादेवांचे पूजन त्याबरोबरच व्रत करायचे आहे। पण महाशिवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। या दिवशी तुम्ही स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। शक्यतो तुम्ही पांढऱ्या शुभ्र स्वच्छ रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा, कारण महादेवांची पूजा पांढऱ्या रंगाचे कपडे घालून केली जाते। महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। त्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आणि मग आपण ज्या ठिकाणी ही महादेवांची पूजा मांडणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती पांढऱ्या रंगाचं नवीन कोरं वस्त्र टाकायचं। सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची, दिव्याला नमस्कार करायचा। खरे तर महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये केली जाते, परंतु जर तुम्हाला त्या वेळेमध्ये करायला जमलं नाही तर या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही घरात किंवा मंदिरामध्ये पण ही महादेवांची पूजा करू शकता। असे म्हणतात की शंकर भोळा आहे, त्यामुळे आपण मनापासून केलेली पूजा भक्ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। आपण दीपपूजन करून घेतलं, त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे। गणपतीला पण तुम्ही एका ताम्हणामध्ये ठेवून स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम गण गणपते नमः। पाटावर थोड्या अक्षता ठेवून मी गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली। त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या घरात माता अन्नपूर्णेची मूर्ती असते। अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती मातेचंच रूप आहे। पण तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही पार्वती मातेचं रूप म्हणून एखादी सुपारी मांडू शकता। पण या दिवशी मात्र आपल्याला माता अन्नपूर्णेची पण विधिवत पूजा करायची आहे, कारण या दिवशी गणपती बाप्पा, पार्वती माता आणि महादेव यांचे एकत्रित पूजन केले जाते। अन्नपूर्णा मातेला पण आपण स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। ओम अन्नपूर्णा देवे नमः किंवा एखादा पार्वती मातेचा तुम्ही मंत्र म्हणू शकता, कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता। त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी माता पार्वतीची पूजा केली जाते। यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे। निशित कालात महाशिवरात्रीचं शिवपूजन केलं जातं, तर निशित कालाची वेळ ही 26 तारखेच्या उत्तर रात्री 12:27 पासून ते उत्तर रात्री 1:16 पर्यंत असणार आहे। निशित कालात शिवपूजन करणं चांगलं मानलं जातं किंवा रात्रीचे जे 4 प्रहर सांगितले असतात त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते। तर दरवर्षी महाशिवरात्रीच्या 4ही प्रहरांची वेळ वेगवेगळी असते, तर ही 4ही प्रहरांची वेळ किंवा मुहूर्त मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली होती, त्यांची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे, गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग पार्वती मातेची म्हणजेच अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे। अन्नपूर्णा माता असेल तर आपल्याला ती तांदळामध्ये ठेवायची आहे। अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षता लाल फूल, त्यानंतर आपण पार्वती मातेला शृंगाराचं साहित्य देखील अर्पण करायचं आहे, कारण या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीशी विवाह झाला होता। त्यामुळे माता पार्वतीला सौभाग्यालंकार अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं। आणि त्यानंतर मग या दिवसाची मुख्य देवता महादेव यांची आपण विधिवत पूजा करायची आहे।
महादेवांची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते। तर इथे मी एका ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवलेलं आहे। तुमच्याकडे कोणत्याही धातूचं शिवलिंग असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा नसेल तर मातीचं पण शिवलिंग बनवून त्याची देखील पूजा करू शकता। तर सर्वात आधी आपल्याला शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे। शक्य असेल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे, कारण शिवपूजेत गंगाजल हे फार महत्त्वाचं असतं। त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे। शक्य असेल तर गाईचं कच्चं दूध घ्यावं, किंवा तुम्ही पंचामृताचा पण अभिषेक करू शकता, किंवा पंचामृतासाठी लागणारे जे काही 5 पदार्थ आहेत, जसे की दूध, दही, साखर, तूप, मध, या 5 साहित्यांचा वेगवेगळा अभिषेक पण शिवलिंगावरती करता येतो। अभिषेक करताना मात्र ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा जप आपल्याला सातत्याने करायचा आहे। संपूर्ण पूजा होईपर्यंत आपण मंत्रजप करत ही पूजा करायची आहे। शिवलिंगावरती अभिषेक केलेलं हे पाणी मात्र आपण तुळशीला घालायचं नाही, इतर कोणत्याही झाडांना घालू शकता, किंवा तीर्थरूपी प्रसाद म्हणून देखील घेऊ शकता। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांची कोणतीच सेवा करायला जमलं नाही तर फक्त जलाभिषेक तरी नक्कीच करा, कारण महादेवांना जलाभिषेक खूप प्रिय आहे। कारण असं म्हणतात की शिवाला 1 तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं तरी ते आपल्यावरती प्रसन्न होतात। त्यामुळे या दिवशी पाण्याचा अभिषेक मात्र नक्की करा। या ठिकाणी मी एका ताम्हणामध्ये पांढऱ्या अखंड अक्षता ठेवलेल्या आहेत। तर आता आपण शिवलिंगाची पूजा करूया। शिवलिंगावर कधीही हळद कुंकू लावू नये, त्याऐवजी भस्म किंवा चंदन लावू शकता। महादेवांना भस्म अतिप्रिय आहे। शिवरात्रीला जे 4 प्रहर सांगितले आहेत त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते। तर पहिल्या प्रहराची वेळ 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:19 पासून ते रात्री 9:26 पर्यंत आपण कधीही शिवपूजन करू शकतो। त्यानंतर दुसऱ्या प्रहराची वेळ रात्री 9:26 पासून ते रात्री 12:34 पर्यंत, तिसऱ्या प्रहराची वेळ 12:34 पासून ते पहाटे 3:41 पर्यंत, आणि चौथ्या प्रहराची वेळ मध्यरात्री किंवा उत्तर रात्री 3:41 पासून ते सकाळी 6:48 पर्यंत असेल। या ज्या काही 4 प्रहरांच्या वेळा दिलेल्या आहेत त्या वेळेमध्ये शिवपूजन करणं अतिशय शुभ समजलं जातं। नाही तर निश्चित कालातही तुम्ही शिवपूजन करू शकता, किंवा मग या दिवशी जमेल त्या वेळेत पण शिवलिंगाची पूजा केली तरीही चालेल। इथे शिवलिंग मी पांढऱ्या अक्षतांवर स्थापन केलेलं आहे। शिवलिंगाला भस्म लावलेलं आहे। कापसाचे पांढरे वस्त्र अर्पण केले आहे। या दिवशी महादेवांना प्रिय असलेल्या गोष्टी आपण शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत, जसे की पांढरे फूल, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल, बेलपत्र, या सर्व गोष्टी महादेवांना अतिशय प्रिय आहेत। काही नाही मिळाले तर एकतरी बेलाचे पान शिवलिंगावरती नक्की अर्पण करा। बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते, त्यामुळे एकतरी बेलाचे पान नक्की अर्पण करा। 3 पानाचं असं बेलपत्र घेऊन ते आपल्याला पालथव शिवलिंगावरती वाहायचं आहे। तुम्ही 3, 5, 7, 11, 51, 108 या प्रमाणात पण बेलपत्र वाहू शकता। ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। त्याबरोबरच तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती पण आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। रुद्राक्ष सुद्धा महादेवाला खूप प्रिय आहे। तर या ठिकाणी पहा, एका मोठ्या ताटामध्ये मी छान अशी फुलांची सजावट करून शिवलिंगाची पूजा केलेली आहे। पण हल्ली सर्वांना किंवा नोकरदार वर्गांना एवढा मोठा वेळ नसतो एवढी मोठी पूजा मांडायला, तर त्यांनी आपलं साधा देवाऱ्यामध्ये पण पूजा करू शकता। एका ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती फक्त पाण्याचा जरी अभिषेक केला मनापासून तरीही चालतं। ओम नमः शिवाय म्हणत अभिषेक करायचा। शिवपिंडीवर भस्म लावायचं असेल तर पांढरं फूल किंवा बेलपत्र तुम्ही वाहू शकता। एखादं तरी बेलपत्र असेल तर नक्की वाहा। अशी साधी सोपी पण मनापासून पूजा केली तरीही चालू शकतं। महादेवांना भोळा शंकर म्हटलं आहे। साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात। तर या ठिकाणी पूजा झाल्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे, खडीसाखर, दूध, पंचामृत अशा गोड पदार्थांचा समावेश करू शकता। शेवटी धूपदीप ओवाळायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे, शंकराची आरती करायची आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण, शिवपठण, शिवलीलामृतचा 11वा अध्याय या ग्रंथाचे वाचन करावे, किंवा रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन, शिवपुराण वाचणे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा आपण करू शकतो।
महाशिवरात्रीच्या दिवशी जे लोक मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असेल त्यांनी बरोबर जाताना दूध, पाणी, बेलपत्र, पांढरी फुले, धोत्र्याचे फळ, फूल, खडीसाखर, अक्षता एवढं साहित्य घेऊन आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो। तुमच्याकडे पण असं अभिषेक पात्र असेल तर शिवलिंगावरती नक्की ठेवा, कारण शिवलिंगावर सतत पाण्याची संततधार राहावी असं सांगितलं आहे। कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते, त्यामुळे आपण जर असं शिवलिंगावरती पाण्याची धार ठेवली तर ही ऊर्जा शांत होते। त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर असं अभिषेक पात्र नक्की ठेवा, यामुळे शिवलिंगामधून होणारी प्रवाहित ऊर्जा शांत होते। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। येत्या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा अशी शिवलिंगाची विधिवत पूजा नक्की करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।